खूप दिवसानंतर दत्त मंदिरात गेले, प्रसन्न वाटलं। पाऊस भरपूर झाला असल्यामुळे इथं नदीला पाणी पण होतं। नदी नाहीये, ती ओढा आहे छोटासा, पण असे छोटे छोटे ओढे बघून नाही ना खूप प्रसन्न वाटतं मनाला। आणि दत्त मंदिरात गेले, दत्ताचं दर्शन घ्या तुम्ही पण, खूप भारी वाटत होतं दत्त मंदिरात पण। असं आहे मंदिर, जास्त मोठं नाही जास्त छोटं पण नाही, पण इथं यात्रा खूप मोठी भरते। हापसा बघा, हा कोणी बघितलाय का? इथं यात्रेला 8-10 गावचे माणसं येतात यात्रेला। खूप मोठी यात्रा असते आणि खूप भारी वाटते इथे यात्रेला। जसे खेडेगावातल्या यात्रा असतात ना, खूप चांगले असतात। छान वाटत होतं, सगळं प्रसन्न वाटत होतं। सोयाबीन काढायचं सगळीकडे चालू होतं। तो बघा, तोच वडा, तो मी अगोदर दाखवलेला। आणि इथं बघा दत्त मंदिर, आणि इथं आहे ना राधाकृष्णाची मूर्ती, खूप छान वाटत होती ती। फोटो लावलेला होता राधाकृष्णाचा। दत्त मंदिर बंदच होतं, आम्ही लेट गेलो होतो जरा। आणि इथं औदुंबराचं झाड होतं, औदुंबराचं झाड प्रदक्षिणा घातल्या आणि दिवा पण लावला होता तिथं। तुळशी खूप आल्या होत्या, तुळशी सगळीकडे तुळशी होत्या। मग तिथं अगरबत्ती लावली, दिवा लावला। अशा पूजा आहेत ना, अशा मंदिरातल्यापेक्षा अशी जी मंदिराच्या बाहेरची पूजा असते ना, खूप भारी वाटते। हा 7 आचराची पूजा आहे। हा दुगरच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। पाऊस होता खूप, विहिरीवरती बघा कसं पाणी दिसतंय मस्त, थेंब थेंब, भारी वाटत होतं। पेरूला काय पेरू वगैरे काही नव्हते आले, आम्ही पेरू बघायला आलो होतो, पण पेरू वगैरे काही नव्हते आले। हे माझ्या मामाच्या गावचं मंदिर आहे, अन्नपूर्णा देवीचं मंदिर। छान असं अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे। आणि हे बघा, दर्शन घ्या अन्नपूर्णा देवीचं।